थोडी शंका म्हणून विचारतो. आपल्या मुलांची नावं ठेवताना साधारणपणे आपल्या इष्टदैवताचं म्हणजे गजानन, दत्तात्रय, श्रीकृष्ण अशी नावं ठेवण्याची पूर्वीपासून पद्धत आहे. त्याचा हेतू दरवेळेला आपल्या तोंडून कळत नकळत का होईना नाव यावं, देवाचं आपल्या आवडत्या देवाचं नाव यावं असा हेतू होता असतो. पण नंतर काय होतं की ते नाव मुलाचं असल्यामुळे ते नाव घेतल्यानंतर मुलाचीच आठवण येते, देवाला विसरून जातो. असा बऱ्याच वेळा अनुभव आहे. माझ्या 2 नातवांचा पैकी एकाचं नाव ओम आहे आणि दुसऱ्याचं सोहम आहे. तर मी त्यांना विचारलं, हे नाव कसं काय ठेवलं सोहम? सोहमचा अर्थ माहित आहे का? तुम्हाला नाही, बरं वाटलं म्हणून ठेवलं. त्याची आई म्हणाली मला अर्थ माहित आहे आणि ते नाव चांगलं आहे, पण तरी हा जो गुरुमंत्रामध्ये सोहम शब्द वापरतो तो काही व्यक्तीचं नाव नाहीये. पण सोहमचं स्मरण राहावं तर फक्त त्या मुलाचा चेहरा समोर येतो. नावाचा आणि त्या स्मरणाचा ज्यासाठी नाव ठेवलं तो हेतू बऱ्याच वेळाला साध्य होत नाही, असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही मार्गदर्शन करावं. दुसऱ्याचा दोष नाही, पण जनरली होतच असं. नाव मुलाचं असलं की त्या मुलाचीच आठवण येते. कृष्ण नाव ठेवलं की भगवान कृष्णाची आठवण येत नाही, तर कृष्ण नावाचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर राहतो. आणि त्या निमित्तानं का होईना ते देवाचं नाव खूप वेळा येतं असं एक मी कुठेतरी वाचलं होतं. तर ते इतकं इफेक्टिव्ह असतं का की देवाला उद्देशून नाही, मुलाला उद्देशून बोललं तरी त्या नामाचा नामस्मरण घेतल्यासारखा फायदा होतो का? एक गोष्ट मात्र त्यातली नक्कीच आहे की जी साक्षात माऊलींनी आपल्याला सांगितली आहे की भाव जळ आकळे एरवी नाकळे. आज नाम घेता राहू नका, नाम घेतल्यावरून क्षण घालवू नका, हे सर्व संतांनी एक मुखाने सांगितलेलं आहे. भाव ही जी गोष्ट आहे ही नाम घेण्यामधनच प्रगट होणारी अवस्था आहे. सुरुवातीला म्हणा किंवा एकदम म्हणा कोणाचा असा भाव दाटून येतो की अगदी भावपूर्ण नाम घेतलं जातं. ही काही एवढी साधी सोपी गोष्ट नाही. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, दिवसांमध्ये जाऊ देत, 12 वर्ष झाली, 14 वर्ष झाली, समाधी लागेल, योग साधेल, नामस्मरण कसं करायचं ते समजेल, पण नामाबद्दल प्रेम निर्माण होईलच हे सांगता येत नाही. पण नामातूनच, नाम घेण्यातूनच नामाबद्दलचा भाव, नाम घेण्यातूनच परमेश्वराबद्दलचा भाव हा जागृत व्हायला लागतो. आज मी म्हणेन आपली नावं किंवा आपल्या मुलाबाळांची नावं देवाची ठेवण्यापेक्षा एखाद्या दगडाला नारायण म्हणून हाक मारलं तरी चालेल. त्याचं कारण असं, मुलाबाळांची नावं, आपली नावं देवाची ठेवून खात्रीच आहे की शेवटच्या क्षणी ते नाव घेताना तो देवच समोर येईल, मुलगाच समोर आला तर. कारण आपला मानवी स्वभाव, मनाची अवस्था अशी आहे की दृश्याकडेच धाव घेणार. मनामध्ये भले आपण
नारायणा, श्रीरामा, विठ्ठला, अजून काय ओम सोहम काय जे असेल, पण आशा काय? मुलगा येऊन काळजी घेईल का, मुलगी येऊन काळजी घेईल का, हा काळजी घेईल का, तो काळजी घेईल का? भाव जर असा राहिला तर नुसत्या त्या नामाचा उच्चार करून उपयोग नाही. नुसत्या नामाच्या उच्चाराने काही होणार नाही. आज किमान पाषाणाची मूर्ती जरी असली तरी सुद्धा विठ्ठला म्हणून जेव्हा आपण त्याला मिठी मारतो त्यावेळी मी त्या पाषाणाला मिठी मारतोय हा भावच नसतो. त्या नामाबरोबर मी विठ्ठलालाच मिठी मारतोय हाच भाव असतो. क्षणभर सुद्धा मनात ही शंका येत नाही की मी एका दगडाला मिठी मारतोय, मी एका पाषाणाच्या मूर्तीच्या पायावर डोकं टेकवतोय. भले प्रतिकात्मक असेल, भले रूपकात्मक असेल, पण भाव हा कृतीमध्ये, नामामध्ये, स्मरणामध्ये जोडलेला असतो परमेश्वरापाशी. आज मुलाचं नाव श्रीराम म्हणून त्याला मिठी मारली तर मी श्रीरामाला मिठी मारतोय असा भाव कोणी ठेवेल का? म्हणून जो ठेवेल तो मुक्त. जो ठेवणार नाही त्यांनी एक पाय संसारावर, एक पाय परमार्थावर. कधीच तो जाऊन सांगता येणार. पण एकेका दगडावर, एकेका पायरीवर पाय ठेवत आपल्याला पुढे जायचंय. म्हणून ती नाम घ्यायची सवय व्हावी म्हणून ठेवली नाव देवाची, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण त्याचा उद्देश काय आहे याकडे मात्र लक्ष पाहिजे. म्हणजेच काय तर बोलत आपण काही असलो, करत आपण काही असलो तरी मनामधला जो भाव आहे, मनामधला जो उद्देश आहे तो त्या नामाशीच रेंगाळला पाहिजे. आज महाराजांचं प्रवचन वाचणं, तुकाराम महाराजांचा अभंग वाचणं, माऊलींच्या ओव्या वाचणं, भगवद्गीता वाचणं, नामस्मरण करणं हे वेगवेगळं नाहीये, एकच आहे. एकच आहे. कारण का जर ते वेगवेगळं असतं तर गोंदवलेकर महाराजांनी 365 प्रवचनं लिहिण्यापेक्षा 365 पानांवर फक्त श्रीराम श्रीराम श्रीरामच लिहिलं असताना कशाला हा दैनंदिन प्रवचनाचा खटाटोप घातला असता. तुकाराम महाराजांनी सगळ्या अभंगांमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच लिहिलं असताना कशाला एवढी भक्तीची, प्रेमाची, नामाची, सगुण प्रेमाची कशाला एवढी गंगा वाहती ठेवली असते. तेव्हा या संतवचनांमध्ये आणि नामस्मरणामध्ये, नाम घेण्यामध्ये, नामाचं स्मरण करण्यामध्ये अजिबात भेदभाव नाही. दोन्ही एकच आहे. नामाशी टिकून राहण्यासाठी, नामाचं स्मरण, नामाचं अनुसंधान राहण्यासाठी
उपकार फक्त संत लोकच करू शकतात. तरच नामाचं स्मरण राहील. मग हा जो अभ्यास आहे, जो समर्थांनी सांगितला, चालता बोलता खाता पिता उद्योगधंदा करता नाना उपभोग घेता, काय म्हणतात, नाम विसरू नये. नामाचं स्मरण ठेवता आलं पाहिजे. नामाच्या उच्चारापासून स्मरणापर्यंत जाण्याची ही वाटचाल आहे. नामासाठी जे आपण करू ते नामाचं स्मरण राहण्याची जी अवस्था आहे, त्यासाठी केलेला तो सगळा खटाटोप आहे. मग सुरुवातीला नामाचा उच्चार हेच नामाचं स्मरण करण्याची पद्धत असेल. पुढे पुढे उच्चार माहिती झाला, मग नुसतंच मनातल्या मनात उच्चार झाला, ती नामाचं स्मरण करण्याची पद्धत असेल. पुढे पुढे तर मोठ्यांनी पण नाही आणि मनातल्या मनात पण उच्चार नाही, नुसतंच स्मरण, ते नामाचं स्मरण करण्याची पद्धत असेल. मग त्यामुळे पद्धत कुठली का असेल, त्यातला भाव, त्यातला हेतू एवढाच की नामापासून मी दूर जातोय, नाम माझ्यापासून दूर जात आहे. हे कमीत कमी वेळा वाटलं पाहिजे. बोलता 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 भरकटले गेलो आपण कुठच्या कुठे. आणि मग एकदम गडबड गडबड करून अरे नामस्मरण नामस्मरण नामस्मरण. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हे माऊलींनी सुद्धा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की ज्या गोष्टी नामापासून लांब घेऊन जातील त्या वाया आहेत, त्या व्यर्थ आहेत. पण त्या गोष्टी टाळता येण्यासारख्या नाही आहेत. दैनंदिन उद्योगधंदे करायचे, दैनंदिन व्यवहार करायचे तर चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, खाल्लं पाहिजे, प्यायलं पाहिजे, नाना उपभोग घेतले पाहिजे. भगवद्गीतेतच सांगितलेलं आहे की हा इंद्रियांचा मेळा करून जो देह निर्माण झालेला आहे, इंद्रियांनी इंद्रियांची कामं पण केली पाहिजेत, त्यांचे पण संतुलित प्रमाणात लाड पुरवले पाहिजे, चोचले पुरवता कामा नये. प्रमाणात म्हणजे तो योगाचा धर्म झाला. तीच गोष्ट मनाच्या बाबतीत, तीच गोष्ट भावनांच्या बाबतीत संतुलन राखता आलं पाहिजे. पण हे सगळं संतुलन राखण्याचा ठेवण्याचा मूळ उद्देश काय, तर कमीत कमी वेळा नामापासून लांब जातोय, लांब गेलोय, हे फार कमी वेळा घडलं पाहिजे. अशा दृष्टीने आपल्या सगळ्या व्यवहारांवर आपलं लक्ष पाहिजे. मग ज्यावेळी मी मुलाला हाक मारतो, हाक मारलो बाबा उन्मेष म्हणून हाक मारला, ठीक आहे, तर सगळं रोजची सवय लागली. पण प्रश्न असा आहे की उन्मेष म्हटल्यावर उन्मेषच डोळ्यासमोर येणार,
मला उन्मेष म्हणजे ज्ञान, ज्ञानचक्षु. मग म्हणायचं, हात मारायचं उन्मेष आणि डोळ्यासमोर ज्ञानचक्षु आणायचा. हा असला नाही खटाटो, असला नाही खटाटो. या ठिकाणी माऊलींनी जी सांगितली ती साधी सोपी पद्धत पाहिजे. काय म्हणतात माऊली? म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व ज्यात, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. मग भले मी उन्मेष म्हणून हाक मारीन त्याला, पण त्या मुलाच्या देहामधनं ओढ येणारा कोण आहे? आज माझ्यासारखा झाडा मांसाचा तो देह आहे, काही फरक नाही. आज माझ्या शरीरामध्ये जे काय मटेरियल असेल तेच मटेरियल सगळं त्याच्या शरीरामध्ये आहे. मी अष्टधा प्रकृतीने तयार झालो असेल, तो सुद्धा अष्टधा प्रकृतीनेच तयार झालेला आहे, काही कमी अधिक नाही. महाराज म्हणतात, बोलविता धनी वेगळाची. मग मला चालवणारा जो आहे तोच त्याला पण चालवणारा आहे. हा ज्ञानचक्षु, हा जागरूक पाहिजे. नाहीतर आपण जर म्हणू मोठ्यांदी शेवटच्या क्षणी अगदी आंबरडा फोडला विठ्ठला, आणि विठ्ठलाने माझ्यासाठी काही केलं नाही, आणि मग नंतर पत्ता लागला विठ्ठल मोठ्या मुलाचं नाव होतं. असं नाही. जर का त्या व्यक्तीने पहिल्यापासून भावपूर्ण, ज्ञानपूर्ण जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. भले जन्मभर विठ्ठला 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 म्हणून मोठ्या मुलाला हाक मारली असेल, पण ज्ञान खड्ग हातात धरलेला आहे, पण वृत्ती स्थिर आहे. वृत्ती स्थिर कुठे? मुलाच्या देहावर नाही, त्याच्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते विठ्ठल रूप आहे. मुलाच्या गुणांवर नाही, मुलाच्या देहावरच्या ममत्वावर नाही, तर त्याच्यामध्ये गुप्त जे आत्मचैतन्य आहे त्याच्यावर ज्याचं लक्ष आहे, आणि त्याला तो मनापासून विठ्ठला म्हणतोय. भले मग मुलाचं पण नाव का विठ्ठला असे ना, मग त्याला आधार द्यायला तो विठ्ठल मुलगा येणार नाही, पण तो विठ्ठल आत्माराम नक्की येणार. आणि ही ग्वाही प्रतिज्ञापूर्वक श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत दिलेली आहे. हे ज्ञान, हे आत्मज्ञान, हे स्मरण राहण्यासाठी, टिकण्यासाठी, सांभाळून ठेवण्यासाठी अंतर्मनात नामाचं स्मरण राखता आलं पाहिजे. आज आपण काय म्हणतो,
वाचा पांगुळली. वेद बोलता 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 मौनावले. का मौनावले? कंटाळले म्हणून मौनावले का बोलण्यासारखं काही राहिलं नाही म्हणून मौनावले का वाचेची शक्ती निघून गेली म्हणून पांगुळली? तसं नाहीये. ती भावपूर्ण स्थिती आहे, ती भावपूर्ण अवस्था आहे. आज वैखरी, मध्यमा, परा, पश्यंती सगळ्या परमेश्वरानेच निर्माण केलेल्या आहेत. मग तिथे मौनावण्याचा प्रसंग आलाच कुठून? तर तो एवढ्यासाठीच आला तर ह्या सगळ्या चारही अवस्थांमधनं जात असताना, एक एक अवस्था पार करत असताना, प्रगती करत असताना, त्याच्याच बरोबरीने जेवढ्या प्रमाणात जास्तीत जास्त नामाचं स्मरण, जास्तीत जास्त परमेश्वराचं स्मरण वाढत जातं, राखलं जातं, मग पुढे जाऊन बोलण्यासारखं काही राहतच नाही. मग पुढे जाऊन पाहण्यासारखं काही राहतच नाही. मग पुढे जाऊन ऐकण्यासारखं काही राहतच नाही. कारण ज्याच्या कृपेमुळे बोलता येतं, ज्याच्या कृपेमुळे दिसतं, ज्याच्या कृपेमुळे ऐकू येतं, ज्याच्या कृपेमुळे शरीराचं चलनवलन चालतं, त्याच्याकडेच लक्ष माझं जास्तीत जास्त जायला लागलं की इतर व्यवहार ठप्प होणारच की. पण हे ठप्प होणार म्हणजे कसं? एका जागी बसून राहणार मठ्ठपणे दगडासारखं असं नाही. चलन वलन ठप्प होणं म्हणजेच आसक्ती, मोह, माया, ममत्व हे ठप्प होतात. माऊली म्हणतात समाधी लागली, समाधी लागली, समाधी लागली. श्वासोश्वास घ्यायचा थोडंच थांबले. एका जागी स्थिर बसले 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 बसले. पापण्यांची उघडझाप होणं थोडंच थांबलं. निवांत, निश्चिंत, निश्चल, अचल बसून राहिलं. पण कानांनी ऐकणं थोडंच थांबलं. मग कसली आली ती समाधी? असं नाही. आज हे अंतर्मनातलं, आज हे हृदयस्थ नामाचं स्मरण हे वाढणं महत्वाचं आहे. प्रत्येक साधनेचा, प्रत्येक क्रियेचा उद्देश एकच आहे. त्या स्मरणापाशी खोलात कसं जास्तीत जास्त पोचता येईल हा उद्देश आहे. मग चालणं चालू दे, बोलणं बोलू दे, खाणं होऊ दे, पिणं होऊ दे, नाना उपभोग घेणं होऊ दे, नाम विसरू नका. ही एक अट जर आपण पाळू शकलो तर मग आपला अखंड योग आहे, महायोग आहे. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही श्रेष्ठ योग नाही. हा अखंड योग आहे. असा अभ्यास आपल्याला चालता बोलता करता आला पाहिजे. मग आपल्याला लक्षात येईल
मगाशी आपण जसं पाहिलं की बोलायचं, प्रवचन वाचायचं, पण एकीकडे मनात नामाकडे लक्ष ठेवायचं. मग कोणतरी म्हटलं की अभ्यास आहे. अगदी बरोबर आहे, अभ्यासच आहे. हा असाच केला पाहिजे, हा असाच वाढवला पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि मग लक्षात येईल आपल्याला मी बोलतोय बोलतोय बोलतोय, पण लक्षात आलं की अरे नुसतंच बोलणं चाललंय, पण मनात नामाचं विस्मरण घडत आहे, मनात नामाची आठवण राहत नाही. अरे अरे अरे, तिथे माझं मन जर हळहळलं, तिथे माझा जर जीव तुटला, तर मला बोलायचंच वाटणार नाही. मग मला कोणी येऊन सांगायची पण आवश्यकता नाही की आता बोलू नका. मला बोलावंसंच वाटणार नाही. हाच अभ्यास, हीच गोष्ट कुठलीही कृती करत असताना, कुठलाही प्रसंग असताना, कुठलाही अवस्था असताना, कुठल्याही स्थितीत असताना कशी साधता येईल, हा अभ्यास करणं हा अखंड महायोग आहे. कुठलंही बंधन नाही, कुठलंही बंधन नाही. मगाशी महाराज म्हणले तसंच आहे, तेच महाराज सांगतात. अत्यंत सोप्या भाषेत सांगतात आपल्याला, अत्यंत सोप्या भाषेत सांगतात की तुम्ही शुचिरभूत आहात, कुठल्या आसनात बसलात, डोळे किती उघडे किती मिटलेले ठेवलेत, काय श्वासाची लय चालली आहे, काय दिसतंय का, काय होतंय का, काही कशाची आवश्यकता नाही. एकच होतंय का बघायचंय, ते म्हणजे एवढंच नामाचं स्मरण होतंय का, बाकी सगळं गौण आहे. नामाचं स्मरण राहत आणि नामाचं स्मरण ठेवल्यामुळे जे होईल, जे दिसेल, जो अनुभव येईल, जे बघायला मिळेल, तो प्रसाद आहे. पण नामाचं स्मरण राहणं हा खरा योग आहे, ही खरी भक्ती आहे. या दृष्टीने आपली वाटचाल आज माऊली एवढीच नाही म्हणत, काही वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव आणवती नाही. का म्हटलं असं? पण आतला भाव जो आहे तो असा नामापाशीच रेंगाळला पाहिजे, नामापाशीच घुटमळला पाहिजे. आज आपण विचार करायला लागलो तर आपल्या लक्षात येईल दिवसभरात आपलं मन किती ठिकाणी घुटमळतं, किती ठिकाणी रेंगाळतं. जरा सुद्धा कंटाळा येत नाही, जरा सुद्धा कंटाळा येत नाही. सारखं 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 त्याच गोष्टींकडे जातं. विरंगुळा लागलेला असतो मनाला, चटक लागलेली असते मनाला. खूप विचार करायची पण आवश्यकता नाही. थोडा विचार केल्यावरच आपल्याला समजू शकतं की कुठं कुठं मन रेंगाळतं, कुठं कुठं घुटमळतं, कुठं कुठं वेळ मिळाला की पळतन जाऊन येतं.
त्यावेळीच आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत क्षीण शिवाया. इतक्या ठिकाणी विरंगुळा म्हणून मन जात आहे, इतक्या ठिकाणी मन घुटमळत आहे, इतक्या ठिकाणी मन रेंगाळत आहे. आणि मग जर आपण म्हणायला लागलो, पण काय करावं बाबा, तो परमेश्वराच्या चरणाशी काही घुटमळत नाही. कसं घुटमळत? परमेश्वराचे चरण काय वाऱ्यावर पडले? वाऱ्यावर भरकटल्यासारखं आपलं मन फिरत असतं सगळीकडे. ते प्रयत्नपूर्वक, लक्षपूर्वक, अनुसंधानपूर्वक, स्मरणपूर्वक सुरुवातीला आपण वळवून 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 परमेश्वराच्या चरणापाशी आणायला लागलं पाहिजे, आणायला शिकलं पाहिजे. ही तळमळ, हा प्रयत्न, हा अभ्यास केला पाहिजे. उगार आहे निवांत क्षीणसी वाया, हे जे माऊलींनी म्हटलंय, ते परमेश्वराच्या चरणांचं दर्शन घेण्यासाठी क्षीण घ्यायची जरूर नाही. ते सदैव आहेत, ते कधीही गुप्त झाले नाहीत, ते कधीही अदृश्य झाले नाहीत. त्याच्या चरणांशिवाय दुसरं काही नाहीच आहे. पण आपली मनाची पावलं, आपले मनाचे चरण जे धावतात, ते वळवले पाहिजे त्याच्याकडे. त्यासाठी क्षीण घेतला पाहिजे. परमेश्वराच्या चरणांच्या दर्शनासाठी क्षीण घ्यायची जरूरच नाही, जरूरच नाही. अर्जुनाला मागे पाहिले तरी दिसत होते, पुढे पाहिले तरी दिसत होते, आकाश पाताळ सगळीकडे तेच दिसत होते. असे सर्व व्यापी असलेले ते चरण आहेत. त्याच्यासाठी कशाला यातायात, कशाला क्षीण घ्यायची आवश्यकता आहे? क्षीणच जर घ्यायचा असेल, प्रयत्नच जर आपल्याला करायचे असतील, तर ते हेच केले पाहिजेत की स्मरण कसं राहील, स्मरण कसं राहील, स्मरण कसं राहील. नाथांनी सुद्धा आरडाओरडा करत एकच गोष्ट सांगितली, आठवते ब्रह्म नाठवतो भव ब्रह्म, आठवते ब्रह्म नाठवतो भव ब्रह्म. म्हणजेच काय, भवभ्रम हा तर आहेच, पण त्याचं सारखं 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 स्मरण नको, त्यांनी काही साधणार नाही. जेवढं भवाचं स्मरण तेवढं परमेश्वराचं विस्मरण. भवाचा व्यापार, प्रपंचाचा व्यापार, संसाराचा व्यापार हा अखंड चालणारा आहे, चालूच राहणारा आहे, कोणासाठी न थांबणारा आहे. वाहत्या गंगेत पडल्यासारखी आपली अवस्था आहे. वाहतच जायचं आपल्याला, ती गंगा वाहतच राहणार आहे, ती माया नदी वाहतच राहणार आहे. आपल्याला फक्त काय जमलं पाहिजे, ते वाहत असताना, त्या प्रवाहाचा अनुभव घेत असताना, गटांगळ्या खात असताना, लाटांचे तडाखे बसत असताना, जे काय असेल ते त्याचं स्मरण कसं राहील, त्याचं स्मरण कसं राहील. त्याच्या स्मरणात मी आहे का, मला त्याचं स्मरण होतंय का, त्याच्या स्मरणात राहून मी करू शकतोय का, हे मनात चिंतन, हे मंथन, हा अभ्यास हा व्हायला पाहिजे. आणि मग याच्या अनेक उपाययोजना आहेत, याचे अनेक मार्ग आहेत, याच्या अनेक
पायऱ्या आहेत, टप्पे आहेत, अनेक सोयी सुविधा संतांनी करून ठेवलेल्या आहेत, परमेश्वरांनी केलेल्या आहेत. मग परमेश्वरच म्हणतो, अरे सुरुवातच करायची ना, मग कुठल्याही कर्माच्या आधी माझं नाव घे. ठीक आहे, आधी घ्यायला विसरलास, शेवटी घे. ठीक आहे, खात्री नसेल आधी घेतोय का नंतर घेतोय, मध्येच घे कधीतरी. बरं बाबा, हे सुद्धा जमलं नाही, काहीच लक्षात राहिलं नाही, या आठांतरा माझी मोठकी निमिषभरी देतो जाय. सोयी सुविधांची अजिबात कमतरता नाही, पण प्रत्येक सोय, प्रत्येक सुविधा एवढ्यासाठीच केलेली आहे की त्याचा आधार घेऊन त्याच्यात भर घालत पुढे जायचं आहे. पळवाट म्हणून सोयी सुविधा नाही आहेत. देहाचं सुख, बुद्धीचं सुख, त्यांचे लाड पुरवण्यासाठी या सोयी सुविधा नाही आहेत. तर ह्या सोयी सुविधा एवढ्यासाठीच आहेत की आत्मसुखाचा लाभ वाढत 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 कसा जाईल. एक सोय केली, एक सुविधा केली, त्याची आवड, त्याची गोडी, त्याची चटक लागून पुढची सोय काय असेल, ह्याच्या पुढची काय असेल, ह्याच्या पुढची काय असेल. मग आपल्याला नामाची, भक्तीची गोडी चाखता येईल, अनुभवायला येईल. असा हा सगळा खेळ आहे. त्याच्यातली एकच गोष्ट जी आहे ना, ती एवढीच आहे की चालता बोलता उद्योगधंदा करता वगैरे वगैरे जो काही भाग आहे, ते जे व्यवहार आहेत, त्यातलं ठप्प काय होणार. तर आज आपली जी व्यवहारांकडे, उद्योगांकडे, कर्माकडे, कृतीकडे जी काही आहे ती जी धाव असते, ती धाव असण्यामध्ये त्याच्यामध्ये एक भाव आहे, एक गोडी आहे, एक आसक्ती आहे, एक इच्छा आहे, एक आत्मीयता आहे. त्यामुळे आपल्याकडून हे अखंड व्यवहार, अनेक उद्योगधंदे, वेगवेगळ्या कृती, कर्म हे सगळं त्यामुळे चालू आहे. आज हळूहळू तीच आत्मीयता, तीच हाव, तोच मोह, तीच आसक्ती, तीच तळमळ, तोच लोभ, तेच प्रेम, ते नामाच्या अनुसंधानाकडे वळवायचं आहे. सगळ्या कृतींमधले ठप्प काय होणार आहे, तर मोह आणि आसक्ती ठप्प होणार आहे. कृती चालूच राहणार आहे. पण मोह आणि आसक्ती आहे, इच्छा आणि हाव आहे, किंवा विषय आणि वासना आहे, हा जो भाव आहे हा ठप्प व्हायला लागेल. कृतीने कुठली ठप्प होणार. कृती ठप्प होऊन चालणारच नाही. नाहीतर आपली बिलं कोण भरणार. नाहीतर आपला प्रपंच कसा चालणार. नाहीतर आपले व्यवहार कसे चालणार. ते पण चाललेच पाहिजेत, ते पण घडलेच पाहिजेत. पण ते सगळे घडत असताना, त्या सगळ्यामध्ये आपण असताना, या मनाची जी आसक्तीयुक्त, हावयुक्त, लोभयुक्त जी धाव असते ती खुंटली पाहिजे. ती खुंटण्याचं काम कोण करतं, तर नाम करतं. आणि मग ते काम जर नाम करत असेल तर त्या नामापाशी मनाने घोटमळणं, जास्तीत जास्त घोटमळणं, जास्तीत जास्त रेंगाळणं हे आवश्यक आहे. आणि मग त्यासाठी ते एका जागी बसायलाच पाहिजे आणि वेळ मिळेलच असं नाही. ज्यावेळी मिळेल त्यावेळी एका जागी बसून नामस्मरण केलंच पाहिजे.
पण इतर वेळी सुद्धा ज्या गोष्टी आपण करतोय त्या करत असताना तो हृदयातला नामरूपी दिवा, नामरूपी ज्योत ती तळते ना, विजली नाहीये ना, यावर अखंड लक्ष ठेवलं पाहिजे. एखाद्या विषयाचा, एखाद्या विचाराचा वारा तर त्याला लागला नाही ना, अहंकाराच्या स्पर्शाने विरण्याची अवस्था तर निर्माण झाली नाही ना, याकडे लक्ष पाहिजे. आज गुरुदेव रानड्यांचा एक ग्रंथ आहे, डोळस नामसाधन. काही संतांच्या वचनांमध्ये सुद्धा उल्लेख आहे, डोळ्यात तेल घालून साधना करा, डोळे उघडे ठेवून साधना करा. म्हणजे काय, डोळे सकाळी उघडे ठेवून साधना करा असा अर्थ नाहीये. दृष्टी, लक्ष त्या नामाकडे आहे का, त्या परमेश्वराकडे आहे का, हे बघून सगळे उद्योग करा. हे बघून सगळे उद्योग करा. असा त्याच्यातला भावार्थ आहे. काय वाटतं श्रीकांत? हा, बरोबर आहे. चुकीचा प्रश्न विचारल्याचा फायदा आला नाही. अवघड प्रश्न, चुकीचा नव्हता. नाही, बरोबर आहे, कळलं. आणि असं जर झालं, असा जर अभ्यास व्हायला लागला तर आपल्यासारखा भाग्यवान नाही कोणी. कारण का, तर असं ज्याचं मन, असं ज्याचं अनुसंधान, अशी ज्याची बुद्धी, अशी ज्याची प्रेरणा, अशी ज्याची जाणीव हळूहळू अभ्यासाने परमेश्वराकडे वळायला लागली, त्याच्याकडनं जे घडेल, त्याच्याकडनं परमेश्वर जे घडवून घेईल ते किती सुंदर असेल, ते किती उत्तम असेल, ते किती चांगलं असेल. आणि मग त्या खात्रीनेच महाराज म्हणतात की ठीक आहे, आमचे बोल बोबरं असतील पण तो घेईल बरोबर करू. ठीक आहे, आजच्या भाषेत आपण म्हणू काय मॅनर्स, एटिकेट, महाराजांनी वेगळ्या भाषेत म्हटलं. आम्हाला समजत नसतील, कळत नसतील, कोण करतो त्याची चिंता. ज्याच्यासाठी ते सगळे आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष आहे, तो घेईल ते सगळं करू. आणि हे तो सगळं करून घेतो जर का आपण त्या वाटेला लागलो तर. असं नाही की तिकडे पण लक्ष नाही, मॅनर्स एटिकेट्सकडे पण लक्ष नाही, असं नाही. जोपर्यंत जिथं लक्ष आहे तोपर्यंत ज्या गोष्टी लक्षात येतात, ज्या गोष्टीवर लक्ष जात आहे, मग त्या ठिकाणी नीट बॅलन्स सांभाळता आला पाहिजे. असं ते बॅलन्स, संतुलन राखत राखत ही वाटचाल करायची. काय थांबायचं का? कोणाला काही सांगायचंय? कोणाला? नाही, काही एकच गोष्ट आठवली, तुम्हीच पूर्वी सांगितलेली की काम करताना नाम घेण्यापेक्षा नाम घेताना काम करावं. एवढंच. त्याची आठवण झाली मला, एवढं सांगायचं. तुम्हीच सांगितलं.
अरे वा. दीनानाथ, बोला. मला एक प्रश्न आहे, विचारू का? वाटच पाहत होतो. तुम्ही जे म्हणता ना की संसारातली धार जी आहे, ओढ जी आहे, ती कमी झाली पाहिजे. प्रश्न असा उभा राहतो की मग ही सृष्टी आणि हा संसार परमेश्वराने तयारच का केला? ही ओढ जी आहे ही काय कमी होत नाही. नामस्मरणाकडे पूर्ण लक्ष तर जात नाही. आपल्याला आपला संसार जो आहे, आपली पोरं बाळ बायका जी आहे ते तर सोडता येत नाही. मग परमेश्वराचा काय हेतू आहे आणि काय मार्ग नेमका स्वीकारावा, अशा प्रकारचं कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळा मग तुमचं ऐकल्यानंतर. अरे राम, मोठा श्वास घेतला मी. तुम्ही म्हणाला आपल्याकडून जे काम होईल त्यावेळेला ते छानच होईल. पण असं सुद्धा बघितलंय की ज्या वेळेला छान काम होतं त्या कामामध्ये आसक्ती असल्याशिवाय, ओढ असल्याशिवाय काम होत नाही. ती ओढ आणि आसक्ती असण्यामध्ये संसारामधूनच ती होईल ना. जेवढं आपण परमेश्वराकडे, नामस्मरणाकडे जाऊ, ती ओढ आसक्ती कमी होईल. आणि काम जर चांगलं करायचं तर हे गुण किंवा दुर्गुण हे असलेच पाहिजेत. मग करायचं काय नेमकं? या तुझ्या विचारांमध्ये काही काही गोष्टी अशा आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुझे म्हणलास की मुलं बाळ झाली, बायको झाली, नवरा झाला, जे काय आहे प्रपंच, त्याची काळजी घेतलीच पाहिजे. ते सोडणार नाहीत. पण तुला एक युक्ती सांगतो. तू जर परमेश्वराच्या मागे हात धुवून लागलास तर तेच तुला सोडून देतील. पण धाडच पाहिजे. आपल्याला जर असं वाटत असेल की आपण काही सोडू शकत नाही तर ठीक आहे, आपण असं काहीतरी करू की ते आपल्याला सोडून देते. त्यांना तरी कशाला त्रास द्यायचा ना की आपल्याला सोडण्यासाठी आपणच असं काहीतरी करायचं की ते सोडतील. त्यासाठी एकच उपाय की हात धुवून परमेश्वराच्या मागे लागेल. तर हा थोडा कठीण मार्ग आहे. कठीण म्हणण्यापेक्षा मार्ग सोपा आहे, पण धाडच पाहिजे तेवढा. दुसरी गोष्ट तू म्हणला की परमेश्वराने हे सगळं निर्माण केलंय, हा प्रपंच, हा मोह, ह्या आसक्ती वगैरे वगैरे. तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर परमेश्वर खरा कधी चुकत नाही. पण ही पहिली शेवटची चूक त्यांनी केली. त्याने एकच पहिली आणि शेवटची चूक केली, ती म्हणजे हीच की मला माझ्या स्वतःचा अनुभव घ्यायचा, मला माझ्या स्वतःच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायचा. आणि त्यासाठी त्यांनी जो संकल्प केला त्याच्यातनं हे सगळं निर्माण झालं.
आणि तो विस्तारच पावत गेला, विस्तारच पावत चाललेला आहे. पण त्या परमेश्वराची साधी इच्छा, साधी कल्पना अशी होती की हे जे काही गुण आहेत, आसक्ती आहे, राग आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, वगैरे वगैरे, त्याला बिचारायला असं वाटलं की ह्या निर्माण केलेल्या सृष्टीमधला जो कोणी एक बुद्धिमान प्राणी आहे, ज्याला मनुष्य प्राणी म्हणतात, त्याला नरदेह मिळतो, तो या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेईल आणि परत माझ्याकडे. त्याला समजेल की आसक्तीची गरज काय आहे, त्याला समजेल मोह, ममत्व, माया याची गरज काय, काम, क्रोध, द्वेष, मद, मत्सर याची गरज काय, हे त्याला समजेल. त्याचा अनुभव तो घेईल. आणि मी काय आहे हे मला येऊन सांगणारा जर कोणी असेल तर तो एकमेव मनुष्य प्राणी. आणि तोच मला तो येऊन सांगू शकतो. त्याच्या एकट्यामध्येच ते सामर्थ्य आहे. बाकी सगळ्यांमध्ये मीच आहे. पण मला माझी ओळख करून देणाऱ्याचं सामर्थ्य फक्त एका मनुष्य प्राण्यामध्ये. म्हणून आपल्याला हे सगळं करत राहायला पाहिजे, कौशल्याने केलं पाहिजे, मनात एकच ध्येय ठेवून केलं पाहिजे की भला तो मोह असू दे, भली ती माया असू दे, भला ते ममत्व असू दे, अहंकार असू दे, पण ते सगळं कशासाठी, तर परमेश्वराच्या प्रेमासाठी, परमेश्वराचं स्वरूप समजून घेण्यासाठी. माझा मी कोण आहे ती मला ओळख होण्यासाठी. आणि या सगळ्या गोष्टींची रचना परमेश्वराने एकाच गोष्टीसाठी केलेली आहे की या सगळ्याचा अनुभव घेत, या सगळ्याचं ज्ञान करून घेत शेवटी हा जीव माझ्यापाशीच येऊन पोचेल, म्हणजे स्वतःपाशीच येऊन पोचेल. स्वतःमध्ये असलेल्या मीचा अनुभव घेईल आणि मग तो मी आणि मी हे दोन वेगळे नाही, हा अनुभव त्याला घेईल. आणि हा अनुभव येण्याचं, घेण्याचं, देण्याचं जर सोपं कुठलं माध्यम आणि साधन असेल तर तो म्हणजे नरदेह, मनुष्य प्राण्याचा देह. आणि आपण मनुष्य प्राणी असल्यामुळेच आपल्याला अत्यंत कौशल्याने या सगळ्या गुणांचा, या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आज ज्याला म्हणून प्रपंच म्हणतोय, ज्याला आपण आसक्ती म्हणतोय, ज्या गोष्टींबद्दल आपण ती व्यक्त करतोय, त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला सोडून नाहीच, त्या अस्तित्वातच राहू शकत नाहीत. मग ज्याच्या अस्तित्वामुळे ज्या गोष्टींचं अस्तित्व आहे त्या गोष्टींचा आपण आनंद आणि अनुभव घेत असू, तर ज्याच्यामुळे ह्या गोष्टींना अस्तित्व प्राप्त झाले त्याच्यावर खरं प्रेम ठेवायचं, त्या ज्याच्या अस्तित्वाने निर्माण झालेल्या ज्या गोष्टी अस्तित्वात आलेल्या आहेत त्यांच्यावर प्रेम ठेवायचं. आणि किती ठेवायचं, किती प्रमाणात ठेवायचं, किती वाढवत जायचं. इतकं वाढवत जायचं का की ज्या गोष्टींचं अस्तित्व वाटतंय त्यांच्यावरच्या प्रेमाची इतकी वाढ होत जाते की ह्या गोष्टींमुळेच परमेश्वराच्या अस्तित्वाचं अस्तित्व आहे.
हे आपण आपापल्या बुद्धीने ठरवायचं. माझ्यामध्ये माझं बोलणं आता थोडं श्रीकांत सारखं व्हायला लागलं. काय प्रशांत, काय वाटतंय? काय मला म्हणजे एक गोष्ट तुमची पटली की तुम्ही जी सुरुवात केली आणि त्या सुरुवातीमध्ये जे बोलण्यामध्ये जे कन्व्हिक्शन होतं की बाबा हे सर्व परमेश्वरामुळे सुरू झालेलं आहे आणि त्यानेच मनुष्य प्राणी तयार केला, की माझी स्वतःची ओळख का आहे हे त्याच्यावरती सुपूर्त आहे, ह्यामधले जे कन्व्हिक्शन आहे तुमचं, हे खरोखर पटण्यासारखं आहे. पण ते आता पटतच नाही आहे. ते भयंकर नामस्मरण करावं लागेल, त्या स्तराला जाऊ त्यावेळेला तुम्ही मानलेले विचार कधीतरी ते पटायला लागतील आम्हाला. अनुभवाशिवाय पटणार नाहीत. अगदी. आणि तोपर्यंत विचारांवर विश्वास ठेवायचं पण कारण नाही. पण तुझ्या विचारांवरती विश्वास ठेवला नाही तर त्या मार्गावरती जाताच येणार नाही. आणि विचारांवर विश्वास नको ठेवू, विचारांवर विचार कर, त्यातून विश्वास निर्माण आहे. आज हो तो महत्वाचा आहे. एक साधी गोष्ट आहे, बोलू का जरा? हो बोला ना. सकाळी फिरायला गेल्यानंतर आजूबाजूला जर बघितलं, हिरवीगार झाडं, सूर्योदय होतोय, वायूची झुळूक येते, सूर्याचे असे कवडसा उन्हाचा पडलेला आहे, आपण आरामात चालले होतो. त्या सगळ्या सृष्टीकडे बघितलं तर आनंदाने असं हृदय उचंबळून येतं की याच्या पुढे आणखीन काय हवंय. ही बघण्याचा दृष्टिकोन जर आपला बदलला आणि प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचं सातत्याने जर तुम्हाला अनुभव यायला लागला तर लाईफ इज वर्थ लिव्हिंग, अशी माझी आता समजूत झालेली आहे. समुद्राच्या लाटाकडे जरी नुसतं बघत बसलं टक लावून, त्या ज्या येतात जातात आणि त्याच्याकडे नुसतं इतका आनंद होतो. नथिंग लाईक इट, देर इज नो जॉय इक्वल टू इट. म्हणून पॅनोरामा बघितल्यानंतर किंवा एखादं लहान मुलं असं हसतं गोड. आता आम्ही फिरायला जातोय, ऑस्ट्रेलिया लोक इतकं गोड हसतात, काही म्हणत नाही, पाळत नाही, बघ हॅलो गुड मॉर्निंग, आणि अगदी हिअर टू हिअर अगदी अशा असतात की दिवसाचं सार्थक झालं असं वाटते. यू हॅव टू फाइंड गॉड इन सिम्पल थिंग्स अँड गॉड इज देअर अँड देअर युअर लाईफ इज वर्थ लिव्हिंग. संसाराला कंटाळा यायचं किंवा हे करायचं कारणच नाही. संसार मजेचाच आहे. इट इज टू बी एन्जॉयड थरली. अगदी बरोबर. अरे तुम्हीच तर म्हणाला, बरोबर नाही? दिनानाथ आहे चक्क कृष्ण. इकडचं आणि तिकडचं भगवद्गीतेसारखं बोलणं झालं. मी एक वाक्य टाकू का? आपण काय बोल मी बोलायला सुरुवात केली होती, पण रामदास स्वामींचं उदाहरण आहे की शिवमंगला सावधान म्हटल्यानंतर ते पळून सवाद झाले, तसे हे वेळेवर सवाद झाले नाही. काही खरं नाही. रामदास स्वामी सावध झाले तर चिंता करतो विश्वाची होतो. आपल्याला विश्वाची चिंता करायचं कारण नाही, आपण आपली चिंता करायची. ती चिंता तो हातो त्याच्यावर विश्वास पूर्ण टाकला की आनंद होतो. ते पण गुरुवारी संसार होतो. ते पण गुरुवारच टाकून देत आहेत ना. सांगताकडे गुरुनी चिंता करावी, दूर करावी आपली. आणि प्रशांत, तू जे काही विचार मांडलास किंवा तुझ्या मनात जे काही विचार आले ते मांडणारा काही तू पहिला नाहीये. पूर्वी
हेच विचार वेगळ्या पद्धतीने आपल्या तुकाराम महाराजांनी सुद्धा मांडलेले. पण तुकाराम महाराजांना जो साक्षात्कार झाला हे विचार मांडल्यानंतर तो मला कसा होईल याकडे तुझं लक्ष पाहिजे. तुकाराम महाराजांनी ह्याच शब्दात ह्याच भाषेत विठ्ठलाला हेच विचारलं, हेच सांगितलं, सगळं तूच केलं. मोह मोह म्हणायचा, तो मोह म्हणजे तूच. मग तो मोह कसा घालवायचा म्हणून तुझं नाव घ्या. अज्ञान अज्ञान म्हणायचं तर अज्ञान कशातनं निर्माण झालं? ज्ञानातनं. ज्ञान कोणी निर्माण केलं? तू. ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे कोण? तू. आम्ही पापी आम्हाला पतित पावन, पतितांना पावन करून घेणारा तू. पण पावन हा शब्द कुठून आला? जेव्हा काहीतरी पाप घडलं तेव्हा. फक्त पावन पावन म्हणजे मग पावन म्हणजे पण तू होऊ शकत नाही, म्हणजे तू पाप पुण्याच्या पलीकडता. मग असं सगळं जर असेल तर हे तू सगळं केलंच कशाला निर्माण? बरोबर. आणि वर हे सगळं निर्माण करून तूच आम्हाला म्हणतो की ह्याच्या पलीकडे तुला यायचं असेल तर तुला माझं नाव घेतलं पाहिजे. हा उद्योग कोणी सांगितलं तुला? तर अशा शब्दामध्ये तू विचारू शकला पाहिजे. आत्ताचे तुझे विचार कसे होते जरा गुळगुळीत मांडलेस तू. त्या विचारांना अशी धार आणि अशी ताकद आली पाहिजे. किंवा भले तुझ्या ध्यानात का असेना आले हे विचार तरी चालेल, प्रत्यक्षात का असे, पण अशा रोखटोक तू परमेश्वराला विचार ना. तो काय कुठे लांब नाही, तुझं हृदयस्थच आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. हे मंथन जे आहे, आता आपण बघतो की काही वेळा नुसतंच ताक घोटवतील पण त्यातनं लोणी येईल का नाही सांगतात नाही. प्रत्येक घोसळलेल्या ताकातनं लोणी येईलच असं नाही, खात्री नाही. आणि आलं तर त्याची क्वालिटी प्रत उत्तम असेलच असं नाही. चांगल्या प्रतीचं उत्तम नवनीत यायला हवं असेल तर परमेश्वराचीच कृपा पाहिजे. ताक कसं घुसळलं पाहिजे, किती प्रमाणात घुसळलं पाहिजे, आदळ आपण न करता घुसळलं पाहिजे तर चांगलं नवनीत येतं. म्हणजे घुसळण्यामध्ये सुद्धा कला आहे. मंथन करायचं असेल तर नुसतीच दांडगी करून चालणार नाही. मंथन सुद्धा ज्ञानाच्या साह्याने व्हायला पाहिजे. मंथन करायचं झालं तरी सुद्धा बुद्धी पाहिजे. उगीच कोणी मंथन करू शकत नाही. उगीच कोणी येऊन मंथन केलं तर त्याला खिचडी म्हणतात. त्यामुळे असे जेव्हा विचार किंवा अशा गोष्टी मनात येतात तुझ्या थेट थेट परमेश्वरालाच लागू आहेत, त्या त्यालाच जाऊन विचारल्या पाहिजेत. मग उत्तर बरोबर मिळेल. आलं का लक्षात? मग आता काय विचारतो? नाही आता काय नाही. आता काही नाही. आता बराच उशीर झाला. हरकत नाही. मग